कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्यासाठी शेंडा पार्क इथल्या 30 हेक्टर जागा उपलब्ध करून देण्याचं राज्य शासनानं ठरवलंय। सध्या ही जागा कृषी महाविद्यालयाकडे असून त्यांना पर्यायी जागा देण्याचं निश्चित झालंय। मात्र याबाबत अद्यापही कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही जागा शासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन आयटी पार्कला मिळावी अशी मागणी आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। येत्या 25 जूनला कोल्हापुरात शाश्वत विकास परिषद होत असून यानिमित्त कोल्हापुरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा असं त्यांनी सांगितलं। कोल्हापुरात आयटी पार्क व्हावं यासाठी इथल्या 350 रजिस्टर्ड आयटी कंपन्या आणि आयटी असोसिएशनच्या वतीनं गेल्या 12 वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत। या आयटी असोसिएशनच्या आणि कोल्हापुरी जनतेच्या मागणीनुसार शासनानं कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्यासाठी शेंडा पार्क इथली 30 हेक्टर जागा देण्याचं ठरवलं होतं। ही जागा सध्या कृषी महाविद्यालयाकडे असून कृषी महाविद्यालयाला या जागेच्या मोबदल्यात सांगरूळ आणि उपवडे इथली जागा देण्याचे प्रस्ताव महसूल विभागानं कृषी महाविद्यालयाला दिलेत। कृषी महाविद्यालयाला पर्यायी जागा देण्याचं निश्चित झालं असूनही अद्यापही या आयटी पार्कच्या उभारणीकडे शासनाचं दुर्लक्ष झालंय। त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शेंडा पार्क इथली 30 हेक्टर जागा आयटी पार्कसाठी द्यावी अशी मागणी आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये 4 ऑक्टोबर रोजी या संदर्भात बैठक झाली होती। मात्र त्यानंतर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचं पाटील यांनी सांगितलं। येत्या 25 जून रोजी कोल्हापुरात शाश्वत विकास परिषद होणार आहे। यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये येणार असून याबाबतीत तात्काळ निर्णय घेऊन ही जागा आयटी पार्कसाठी द्यावी अशी मागणी पाटील यांनी केली। कोल्हापुरात आयटी पार्क डेव्हलप झाल्यामुळे बऱ्यापैकी रिअल इस्टेट आहे, हॉस्पिटॅलिटी आहे, हॉटेल्स आहेत, या सर्व इंडस्ट्रीजना चांगला बेनिफिट होऊ शकतो। जवळजवळ 50,000 पेक्षा जास्ती पुढच्या 3 ते 4 वर्षात 50,000 पेक्षा जास्ती एम्प्लॉयमेंट जनरेट होऊ शकते आणि जवळजवळ 250 ते 300 कोटीचा टर्नओव्हर पर मंथ होऊ शकतो। सो त्यामुळे आमचं जी 25 तारखेला येणारी शाश्वत परिषद आहे त्याच्यामध्ये आमचं एवढंच मत आहे की सीएम साहेबांनी कोल्हापूरला जे शेंडा पार्कचं आयटी पार्क आहे ते फायनल करावं। ती जागा जी आहे ती MIDC कडे ट्रान्सफर करावी आणि त्याच्यामध्ये प्लॉट करून लोकल कंपन्यांना 50% पेक्षा जास्त आरक्षण देऊन लोकल कंपन्यांना बूस्ट द्यावा एवढीच विनंती आहे। या आयटी पार्कबाबत कृषी महाविद्यालयाकडून अभिप्राय आल्यानंतर शेंडा पार्क इथली 30 हेक्टर जागा MIDC कडे वर्ग केली जाईल। त्यानंतर प्लॉट पाडून हे प्लॉट आयटी कंपन्यांना विकले जातील असं आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी सांगितलं। कोल्हापुरात सध्या 350 आयटी कंपन्या आहेत, त्यात 7,000हून अधिक लोक कार्यरत आहेत। कोल्हापुरात आयटी पार्क झाल्यानंतर ही संख्या 25 ते 50 हजारापर्यंत जाऊन रोजगाराची निर्मिती होईल असं त्यांनी सांगितलं। एकाच ठिकाणी 350 आयटी कंपन्या असल्यामुळे कोल्हापुरातील आयटी उद्योग क्षेत्राचा विकास होईल, तसंच स्थानिक बाजारपेठही वाढेल असंही त्यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला आयटी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रसन्न कुलकर्णी, सचिव रणजित नार्वेकर, खजानीस राहुल मेंच, माजी अध्यक्ष शांताराम सुर्वे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान पत्रकार परिषदेपूर्वी आयटी कंपन्यांचे प्रतिनिधी आणि आयटी असोसिएशनचे पदाधिकारी यांची बैठक होऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। विविध मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केलं।